दौऱ्यावरती असताना भारताचे माजी पंतप्रधान यांनी एका 70 ते 72 वर्षाच्या आजीला प्रश्न केला. आजीला विचारलं की आजी मला ओळखलं का, मी या देशाचा पंतप्रधान, मी या देशाचा राजा. त्यावेळेस त्या 70 ते 72 वर्षाच्या आजीने सांगितलं बाळा माझं वय झालंय, मला वयानुसार ऐकायला थोडं कमी होतंय आणि तो थोडासा मोठ्याने बोल. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा भारत देशाचे माजी पंतप्रधान त्या 70 ते 72 वर्षाच्या आजीला सांगतात की मी या देशाचा राजा, मी या देशाचा पंतप्रधान. त्यावेळेस ती 70 ते 72 वर्षाची आजी त्यावेळेस ते भारत देशाचे माजी पंतप्रधानांना सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या वेळेस माझ्या ह्या बोटाला शाही लागते, ज्या वेळेस माझ्या या बोटाला शाही लागते त्यावेळेस तुझी लोकशाही निर्माण होत असते, तुझी लोकशाही उभी राहत असते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, या देशाला राजा वगैरे कोणी नाही, असलास तू एक जनतेचा सेवक असशील. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशाचे सेवक हे स्वतःला मालक समजू लागलेले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे स्वतःला मालक समजतात त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच ती वेळ असते. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. सध्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. ऑक्टोबरची प्रचंड हीट आहे. बाहेर सुद्धा निसर्गामध्ये तापमान वाढलेलं आहे आणि ग्रामपंचायती सुद्धा होत असताना तिथलं सुद्धा वातावरण तापलेलं आहे. अशा या तापलेल्या वातावरणामध्ये उमेदवाराला आपल्याला त्या ठिकाणी भाषण कसं करायचं, आपले विचार कसे व्यक्त करायचे हा पडलेला प्रश्न आहे. आणि उमेदवाराचा जो प्रचार करणार आहे दुसरा पाठ, त्याला सुद्धा आपल्या उमेदवाराबद्दल काय मांडायचं, काय सांगायचं हाही एक मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणून आज आपण विषय घेतलेला आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपलं भाषण कसं असलं पाहिजे, आपण कोणते मुद्दे मांडले पाहिजे. तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक उमेदवाराचं भाषण आणि दुसरं म्हणजे जे प्रचार करणार आहेत, जे प्रसार करणार आहेत त्यांचं भाषण. तर उमेदवाराचं भाषण कसं असलं पाहिजे हे आपण नंतर पाहणार आहोत. परंतु जे प्रचार करणारी माणसं आहेत म्हणजे तुमच्या माझ्यासारखी, तर त्यांनी नेमकी सुरुवात कुठून केली पाहिजे, त्यांनी नेमकी भाषण कसं केलं पाहिजे, तर हे याचा थोडासा डेमो मी तुमच्या समोर व्यक्त करणार आहे. तर आपल्या गावचं जे ग्रामदैवत असतं त्याला वंदन करून त्याचं स्मरण करून आपण आपल्या भाषणाची सुरुवात त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून, स्मरण करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं भाषणाची सुरुवात केली तर ते अत्यंत योग्य राहतं. भाषणाची सुरुवात करत असताना फारच अशी अलंकारिक करण्याची गरज नसते, कारण ते प्रचार सभेचं भाषण आहे. तर प्रचार सभेचं भाषण कसं असलं पाहिजे याचा एक छोटासा क्ल्यू, एक छोटासा डेमो मी तुमच्या समोर सादर करत आहे. आपल्या गावचं ग्रामदैवत मुक्ताई मातेच्या चरणी मी वंदन करतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कोपरा सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व माझ्या तमाम मतदार माता पिता बंधू आणि भगिनींनी, दर 5 वर्षानंतर आपल्याला संविधानानं मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. लोकशाहीमधील अत्यंत प्रभावशाली शस्त्र जर कोणतं असेल ते म्हणजे आपलं मतदान आहे. मतदान म्हणजे एखादा कोट्याधीश माणूस असेल तो सुद्धा एक मतदान करतो आणि एखादा सर्वसामान्य असेल त्याला सुद्धा एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या देशातील लोकशाही ही जगातील सर्वात बलशाली अशी लोकशाही आहे. खऱ्या अर्थानं गावचा कारभारी निवडून देत असताना, गावचा सरपंच पदाचा उमेदवार निवडून देत असताना किंवा गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून देत असताना ते कसे असले पाहिजे, ते समाजाची त्यांची नाळ जोडलेली असली पाहिजे, समाजाच्या प्रश्नांची त्यांना जाणीव असली पाहिजे, समाजामध्ये असलेले जे समस्या आहे त्या समस्यांची त्यांना जाणीव असली पाहिजे, ते प्रश्न त्यांना समजले पाहिजे आणि प्रश्न सोडवण्याची त्यांच्यामध्ये ती ताकद क्षमता असली पाहिजे. अशा उमेदवारांना आपण ग्रामपंचायतीमध्ये पाठवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या पॅनलचे जे सर्व सदस्य आहेत, सर्व जे उमेदवार आहेत ते अत्यंत सक्षम आहेत, समाजाची त्यांची नाळ जोडलेली आहे. आपल्या गावचे जे सरपंच पदासाठी आपण ज्यांना उमेदवारी अर्ज दिलेला आहे, उमेदवारी ज्यांची फायनल झालेली आहे आणि ज्यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आज आपण ह्या ठिकाणी उभे आहात ते आपल्या गावचे सदाभाऊ.
खऱ्या अर्थानं समाजाची नाळ जोडलेली आहे. समाजामध्ये कुठलेही प्रश्न असेल, लोकांमध्ये जाऊन ते बसत असतात, उठत असतात. खऱ्या अर्थानं लोकांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये नेहमी ते सहभागी असतात. या गावामध्ये एखाद्या व्यक्तीवरती जर काही संकट आलं तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं छातीचा कोट करणारा पहिला माणूस कोण असतो, तो ते सदाभाऊ असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदाचा दावेदार जर कोण असेल, मजबूत असा दावेदार जर कोण असेल, ते आपल्या पॅनलचे उमेदवार सरपंच पदाचे सदाभाऊ आहे. खऱ्या अर्थानं सदाभाऊंनी पाठीमागच्या 10 ते 15 वर्षामध्ये या गावच्या विकासाचं धोरण, या गावच्या विकासाचं तोरण बांधण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलेली आहे. खऱ्या अर्थानं वेळ आणि प्रसंग आला तर स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करणारा हा माणूस, पण गावच्या विकासाचा एकमेव ध्यास घेतलेला हा माणूस आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून येत्या 24 तारखेला आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे. आपल्याला जे निशाणी मिळालेली आहे कब्बशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्या जय भवानी पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजय करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये आरोग्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, ग्रंथालयाचा प्रश्न असेल, एसटी स्टँडचा प्रश्न असेल, बाजारपेठेचा प्रश्न असेल किंवा कुठलेही प्रश्न असेल, ते प्रश्न सोडवण्याची ताकद, ते प्रश्न सोडवण्याची धमक जर कुणामध्ये असेल ते ह्या जय भवानी पॅनलचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि मग खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण आपल्याला करायचं नाही, धर्माचं राजकारण आपल्याला करायचं नाही. जातीपातीचे जोडे, धर्माचे जोडे आपल्याला हे बाजूला ठेवावे लागणार आहे. हा माझ्या भावकीचा आहे म्हणून मी त्याला मतदान करणार, हा माझ्या जातीचा आहे म्हणून मी त्याला मतदान करणार, हा माझ्या धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान करणार. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जर आपण मतदान करणार असाल तर आपल्या देशाची लोकशाही ही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, संविधान धोक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सर्व मतदारांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, मतदान जर आपल्याला करायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण विकासाचा मुद्दा घेऊन, विकासाचा विषय घेऊन आपण मतदान केलं पाहिजे. मतदानाच्या कालखंडामध्ये या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये रणधुमाळीमध्ये होतं काय, अनेक आश्वासनं दिली जातात, अनेक आमिष दाखवलं जातात. परंतु मतदार राजाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कसल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता आणि कसल्याही प्रकारच्या भूलताफांना बळी न पडता निपक्षपातीपणे आपण मतदान केलं पाहिजे. आपल्या पॅनेलचे सर्व उमेदवार हे स्वच्छ आणि पारदर्शक येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आपल्या गावच्या विकासासाठी कटिबद्ध असतील. खऱ्या अर्थाने अत्यंत सक्षम, अत्यंत तज्ञ आणि सुज्ञ अनुभवी असे आपण उमेदवार दिलेले आहेत. आणि मग निश्चितच येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जय भवानी पॅनलचा विजय हा निश्चित आहे. अशा पद्धतीचे आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी आश्वासन देतो, विश्वास देतो. आणि येत्या 24 तारखेला कब्बशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करा. अशा पद्धतीचं तुम्ही त्याच्यामध्ये काही पॉइंट ऍड करून तुमचं ते प्रचार सभेचं भाषण तुम्ही कंप्लीट करू शकता. आता डेमो मध्ये मी फक्त तुम्हाला 2च मुद्दे त्यामध्ये ऍड केलेले आहेत, असे 50-50 मुद्दे असतात. आणि म्हणून प्रचार सभेमध्ये जर योग्य पद्धतीने जर तुमचं भाषण झालं तर तुमचा उमेदवार हा निवडून आल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचं प्रचार सभेचं भाषण जर फसत गेली तर खऱ्या अर्थानं निवडून येणार उमेदवार सुद्धा पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्रचार सभेचं भाषण करत असताना अत्यंत विचारपूर्वक आपण भाषण ते केलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळ काय होतं, प्रचार सभेचं भाषण म्हणल्यानंतर कोणी उठतं, आमचे साधा भाऊ असे, आमचं हे असं, आमचं ते तसं, अजिबात चालणार नाही. कारण आता प्रेस मीडिया आहे, तुम्ही जे काही बोलणार आहात ते एक एक शब्द तुमचा रेकॉर्डिंग झाल्याशिवाय राहणार नाही, एक एक वाक्य तुमचं रेकॉर्डिंग होणार आहे. आणि म्हणून या प्रचार सभेमध्ये, निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये आपल्याला अत्यंत मुद्देसूद आणि विचार करून तुम्हाला विषयाची मांडणी करावी लागणार आहे. तरच तुम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने तुमचं प्रचार सभेचं भाषण होईल. तर हे छोटे मोठे 2 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत. उमेदवाराचं देखील भाषण कशा पद्धतीचं असलं पाहिजे याचा सुद्धा आपण डेमो सादर करणार आहोत. तर तुटास आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. पुढचे काही सेगमेंट आपल्याला घ्यावयाचे आहेत